आज टॉक टाईममध्ये आपण चर्चा करतोय ती ताण बैठा कामाचा या विषयावर ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सुबोध मेहता आपल्याबरोबर आहे. सर, डेन्मार्कवरून एक फोन आहे, शिल्पा कदम आहे आपल्याबरोबर. बोला शिल्पा. हॅलो. हां बोला. माझ्या मित्रांना सॉफ्टवेअरमध्ये येते आणि त्यांना पाठदुखीचा त्रास आहे आणि पाठ दुखून त्यांचं डोकं दुखतं नंतर. म्हणजे त्यांचं दुखणं डोक्यापर्यंत जातं, तर त्याच्यावर काही इलाज आहे का? अच्छा. कॉम्प्युटर प्रोफेशनल आहेत ते? हो. अच्छा, तर पाठ दुखून डोक्याकडे दुखणं जाणं डोक्याच्या मागच्या बाजूला म्हणजे स्पॉन्डिलोसिसमुळे असू शकतं आणि मसलच्या स्पाझम, कारण मानेचे जे स्नायू आहेत हे डोक्याच्या मागच्या बाजूने उगम पावतात आणि पाठीपर्यंत जातात. बरोबर. तर जेव्हा मानेला त्रास होतो तेव्हा तो डोक्याच्या पाठच्या बाजूने त्रास होत राहतो. पण हा प्रकार जर साध्या गोळ्यांनी पेन किलरनी कमी होत नसेल तर याचं तज्ञांकडनं जांच करून म्हणजे एक्सरे वगैरे करणं आणि पुढे फिजिओथेरपी करणं खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर डोळ्यांची पण तपासणी करून घेणं जरुरीचं आहे, कारण कॉम्प्युटरवर काम करून डोळ्यांना पण आय स्ट्रेननी पाठीचं डोक्याच्या मागे दुखू शकतं. अच्छा. तर ह्या दोन गोष्टी करून जर एक्सरे नॉर्मल असेल तर व्यायाम आणि काही चुकीचे टेक्निक असतील बसायची तर ते मान खाली वाकणं. कॉम्प्युटर आपल्या डोळ्याच्या जस्ट पुढे पाहिजे. कॉम्प्युटरची स्क्रीन आहे ही एकदम खाली किंवा एकदम वर नको. वर कॉम्प्युटर स्क्रीन बऱ्याचदा वर असते जागेच्या अभावामुळे, आणि वर असेल तरी पण मान दुखायची शक्यता जास्ती असते. वर ठेवली 15 मिनिटं जरी वर बघितलं तर मान लगेच दुखू लागते. नजरेसमोर अगदी आपल्या डोळ्याच्या समोर कॉम्प्युटरची लेवल. त्याच प्रकारे बाजूलाही कॉम्प्युटरची स्क्रीन नसावी, लॅपटॉप वगैरे बाजूला असतात. त्याच प्रकारे कॉम्प्युटरवर काम करताना बरेच लोक फोन घेऊन, बरोबर आहे, फोनवर इन्स्ट्रक्शन घेऊन कॉम्प्युटरवर काम करत असतात, त्याच्यामुळे पण मानाची वाकडी चुकीची पोस्चर प्रॉब्लेम होतो. सर, एक फोन आलेला आहे नवी मुंबईहून. भरत जाधव आपल्या बरोबर आहेत. बोला भरत. हा मॅडम, नमस्कार. बोला. सर्वप्रथम तर आपल्या दोघांचंही आणि आयबीएन लोकमतचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, विषय असा आहे की ज्यावेळेस मी पूर्वी मोटरसायकलवर मोठ्या प्रमाणात प्रवास केलेला आहे, त्याच्यामुळे ऑर्डिनरी माझ्या मानेपासून असा मणक्याला त्रास आहे. पण आता मी नगरसेवक असल्या कारणाने सतत कामात असतो, खुर्चीवर बसून, आणि प्रवासाचा असा जो ताण असतो त्याच्यामुळे तो मला पाठीचा ताण परत जाणवतो. तर त्याच्यासाठी काय उपाय? नाही, मोटरसायकल ज्यांना चालवायची सवय असते त्यांना नेहमीच पुढच्या सगळ्या शाखाप्रवरचं प्रेशर हातावर आल्यामुळे मानेचा आणि खांद्याचा त्रास होतो. तर मोटरसायकल जर तुम्ही चालवत नसाल तर चांगलीच गोष्ट आहे. आणि जर का हे तुम्हाला नेहमी नेहमी त्रास होत असेल तर एक्सरे वगैरे केल्यानंतर एक्सरे जर नॉर्मल आला किंवा थोडंसं स्पॉन्डिलोसिस वगैरे असेल तरीही जर अॅक्यूट जास्ती दुखत असताना आम्ही गोळ्या आणि मसल रिलॅक्संट देतो. पण त्यानंतर फिजिओथेरपी म्हणजे भौतिक उपचार याला खूप महत्व आहे. आणि हे जे स्नायू असतात ते दुखतात का, तर त्याच्यामुळे तुमच्या स्नायूंना फटीग येते. फटीग कधी येणार नाही की जर तुम्ही तुमच्या शरीराची ताकद वाढवलीत. जितकी आपल्या कामाची गरज आहे त्याच्याहून जास्त जर तुमची ताकद असेल तर तुम्हाला फटीग पेन होणार नाही. कुठेतरी त्या ताणाचा परिणाम होतो पाठीवर. जेवढी आपल्या शरीराला आवश्यकता आहे, शरीराची क्षमता अमर्याद आहे, तशी आपण मन आणि शरीराची ताकद आपण पाहिजे तशी वाढवू शकतो जर आपण नीट व्यायाम केलात आणि आपल्या कामाला जेवढी गरज आहे त्याच्याहून जास्त तुम्ही फिट राहिलात. व्यायाम करणं सुद्धा एक गरजेचं आहे. सर, एक फोन आला पनवेलवरनं. योगेश आपल्या बरोबर. बोला योगेश. हॅलो. बोला. मॅडम, मी 2-3 महिने एका ठिकाणी कम्प्युटरवर जॉबवर होतो. तर हॅलो. हा बोला. हा, तर त्याच्यानंतर मला हा मनगटाला इतका त्रास व्हायला लागला की मला तो जॉब डिस्कंटिन्यू करायला लागला. आणि मग आता मी जॉब सोडलेला आहे, तरी पण घरी जरी बसलो पीसीवरती तरी मनगटाला एकदम ताण येतो. 15-20 मिनिटं सुद्धा मी माऊस पकडू शकत नाही. अच्छा. तर काय करावं लागेल? मिस्टर योगेश, तुमचा प्रश्न हा खूप लोकांचा रिप्रेझेंटेटिव्ह प्रश्न आहे, कारण कॉम्प्युटरवर लाखो लोक काम करतात, त्यांना हाच प्रॉब्लेम कमी अधिक प्रमाणात होतो. मगाशी मी म्हणालो की आपल्या शरीराच्या काही भागांचा कमी वापर होतो कॉम्प्युटरमध्ये बैठक काम असल्यामुळे, पण काही अवयवांचा जसं हात, रेस्ट, एल्बो यांचा अति वापर होतो. म्हणजे अशीच एक आजाराची संज्ञा आम्ही तयार केली आहे, रिपिटेटिव्ह स्ट्रेन इंजुरी. तर कॉम्प्युटर वापरणाऱ्या लोकांना रिपिटेटिव्ह स्ट्रेन इंजुरी म्हणजे अति वापरामुळे बोट, मनगट आणि एल्बो यांचा त्रास होतो. बऱ्याच लोकांना मनगटांमुळे मनगटावर भार पडून पडून एक नस दाबली जाते आणि हाताला मुंग्या येणं, दुखणं, त्याला आम्ही कार्पल टनल सिंड्रोम म्हणतो. जर योगेश तुमच्या हाताला मुंग्या पण येत असतील तर काही ठराविक प्रकारचे तपास, EMG नर्व कंडक्शन स्टडी वगैरे केलं पाहिजे. आणि तसं काही त्या रिपोर्टमध्ये आम्हाला जर कळलं की नर्वमधून कंडक्शन डिले होते, नर्व दाबली गेले, तर त्याच्यावर त्या प्रकारचे उपाय करावे लागतील. पण सध्या तुम्ही टेम्पररी एखादं क्रेप बँडेज किंवा स्प्लिंट्स मिळतात की ज्यांनी त्या भागाला रेस्ट मिळेल, किंवा काही दिवस कॉम्प्युटरचा वापर न करणं, माऊसचा, अशा प्रकारचे गोष्टी अवलंबल्या तर तुमचा त्रास टेम्पररी कमी होईल.
पण नक्कीच पुढचे उपाय करणं जरुरीचं आहे. पण हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे आणि हे रिपिटेटिव्ह ओव्हरयूजमुळे हा प्रॉब्लेम होतो. कम्प्युटर चालवून नुसता मानेचा किंवा पाठीचाच प्रॉब्लेम होत नाही, तर अगदी कम्प्युटरचा सारखा वापर केल्याने हाताचा सुद्धा प्रॉब्लेम होतो. हाताचे तसे त्याबरोबर खांद्याचे इतर आजारांबद्दल आपण बोलणार आहोत. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 02266899204.